काशी क्षेत्रामध्ये एक ब्राह्मण जोडप्याने दत्त महाराजांची भरपूर उपासना केली आणि त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी दत्तात्रेय ठेवले. ब्राह्मण स्वतः उत्तम ज्योतिषी होते. ज्योतिषशास्त्रावर त्यांचा खूप विश्वास होता. त्यांचा मुलगा 10 वर्षाचा झाला तेव्हा त्यांनी त्या मुलाची पत्रिका बघितली, तर त्यात त्यांना धक्काच बसला. कारण पत्रिकेत मुलाचे आयुमर्यादा अवघे 14 वर्षांचे होते. हे सर्व त्याने एका सत्पुरुषास सांगितले. तेव्हा त्याने अक्कलकोट येथे जाऊन सेवा करा असे सांगितले आणि ते ब्राह्मण जोडपे मुलाला घेऊन अक्कलकोटमध्ये आले. ते तेथे अत्यंत मनोभावे स्वामींच्या दरबारात दिसेल ती सेवा करू लागले. पण एके दिवशी स्वामी दरबारात सेवा करत असताना अचानक मुलाच्या शरीराचा थरकाप सुरू झाला. तोंडातून फेस येऊ लागला आणि तो बेशुद्ध झाला. हे बघून दोघेही रडायला लागले. तेव्हा त्या ब्राह्मण बुवांनी स्वामींना आळवले. प्रार्थना ऐकताच करुणाघन स्वामी आई लगेचच बोलले, अरे काळे तीळ घेऊन ये. काळे तीळ शब्द ऐकताच ब्राह्मणाच्या मनात वाटले की स्वामी अशुभ संकेत तर देत नाहीत ना. तेव्हा पुन्हा स्वामी ओरडले आणि म्हणाले, अरे तुला समजत नाही का, जा काळे तीळ आणि साखर घेऊन ये, जा, काळजी नको करू, त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. त्याने सांगितल्याप्रमाणे केले. स्वामींनी तीळ आणि साखर हातात घेऊन त्या मुलाच्या तोंडात घातली आणि चमत्कार झाला. तो मुलगा ताडकन उठून उभा राहिला. सर्वांना आश्चर्य वाटले. मृत्यूच्या दारातून स्वामींनी त्या बालकाला बाहेर आणले. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की प्रत्येक स्वामी भक्ताच्या सभोवताली स्वामींचे संरक्षण कवच हे असतेच. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.